राज्यात चर्चा आहे ती सांगलीच्या जागेची, ज्या जागेसाठी मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या उमेदवारांनी कष्ट घेतले होते आणि ती सांगलीची जागा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते ठाम होते। तीच जागा नाईलाजाने ठाकरे गटाला सोडावी लागली। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी काँग्रेसलाच तिकीट मिळावं यासाठी दिल्ली वाऱ्या केल्या होत्या, परंतु ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे इच्छुक असलेले विशाल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। सांगलीच्या जागेसंदर्भात स्वतः सोनिया गांधींनी चौकशी केल्याचं नाना पटोले यांनी शुक्रवारी सांगितले। ते एका जाहीर सभेमध्ये बोलत होते। पटोले म्हणाले की मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा मॅडमने मला सांगलीच्या जागेबाबत विचारले। त्यांना विशाल पाटलांचं नाव माहीत नसल्याने त्यांनी विश्वजित कदम यांच्या तिकिटाचं काय झालं असं विचारल्याचं नाना पटोलेंनी सांगितले। सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मॅडमने त्यावर तीव्र भावना व्यक्त केल्याचंही नाना पटोले म्हणाले। दरम्यान सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम असून देखील उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती। त्यानंतर विशाल पाटलांनी पक्षावर दबाव आणत उमेदवारी मिळावी यासाठी खलबत्ते केली, परंतु पक्षाकडून अधिकृतरित्या त्यांनी तिकीट मिळाली नाही। त्यामुळे विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते आपली उमेदवारी मागे घेतील असं बोललं जात होतं, परंतु त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही। उलट त्यांनी ही निवडणूक तिरंगी नसून दुरंगी असल्याचं स्पष्ट केले आहे। त्यांनी एक प्रकारे चंद्रहार पाटलांना फारसं महत्त्व दिल्याचं दिसून येत नाही। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।